आपण पण छाती काढून चाललं पाहिजे यार. कोण आहे तू भाई? आज इथे भोजपुरी ऍक्टर येऊन आपल्याला सांगणार कसं वागायचं. तो रिस्पेक्ट आहे, स्टारडमचा रिस्पेक्ट आहे ना, तो पाहिजे मराठी कलाकारांना, तो नाही. आपलं अस्तित्व काय आज मुंबईत? आज मोठ्या मोठ्या बॉलिवूड इव्हेंट्सना मराठी कलाकारांना बोलवत नाहीत. माझं साहेबांसारखंच मत आहे, इथे येऊन मराठी माणसाला माज नाही शिकवायचं. मराठी भाषेबद्दल आणि मराठी इंडस्ट्रीबद्दल अभिमान असणारा हे असायचा हे एक वेगळा भाग आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये इंटरनली जे पॉलिटिक्स आहे किंवा ग्रुपिंग आहे हा एक वेगळा भाग आहे. फिल्म लाईन, फिल्म इंडस्ट्री मृगजळ आहे. खरं काहीतरी वेगळंच आहे, सत्य वेगळंच आहे. नको झालंय मग आता मी जेवढं माणसात राहतोय ना, मला ते असं खोटं वाटायला लागलंय. माझ्या वेळेस जेव्हा कॉन्ट्रोवर्सीज झाल्या तेव्हा कोणी मला सपोर्ट नाही केलं इंडस्ट्री म्हणून. पण हे असं सगळं बोलण्याने तुला असं नाही वाटत तू एकटा पडशील पुष्कळ? एकटाच आहे आधीपासून मी. कधी मी सोबत होतो कोणाच्या? मग मला ह्या मराठी इंडस्ट्रीने पुन्हा स्वीकारलंच नसतं. उद्या मी फिरीन उघडा, चालेल? उघडा फिरवून मी उघडा फिरवून बाहेर नाचत बसून येण्यासारखा करेल. पेपराचे कव्हर करेल. अरे व्ह्यूज मिळत आहे. व्हॉट द हेल इज दिस? तुझं काय थॉट आहे राखी? नाही, मला नाही आवडत. अच्छा, नाही, मला नाही आवडत. तुम्ही दुसऱ्यांना इन्सल्ट करून काय एंटरटेन करताय? व्हॉट बेसिस तुम्ही ते करता बाहेर आणि पेपराज इज कव्हरिंग दॅट? तुम्हाला थोडी पण लाज नाही? तन्वी इज रिअली गुड. रुचिता गाजवती. गुड ऑर बॅड वी डोंट नो. रुचिता इज डुईंग गुड अँड राकेश. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय मॅक्स महाराष्ट्र. सोशल मीडियावर आपण अनेक ग्लॅमरस चेहरे बघतो किंवा जो कॅमेरा समोर आलेला मनोरंजन क्षेत्रातला जो लखलखाट आहे, जी चमचमती दुनिया आहे, त्याचं सत्य काहीतरी कधी कधी वेगळं असतं. मात्र या ग्लॅमरस चेहऱ्यामागे एखादा कलाकार हरवूनही जाऊ शकतो, एकटाही पडू शकतो. या सगळ्या गोष्टी आहे लाईट्स, कॅमेरा आणि रियालिटीच्या. आणि असाच आज काहीसा संवाद असेल अभिनेता पुष्कर जोग सोबत. पुष्कर, खूप खूप स्वागत आहे तुझं मॅक्स महाराष्ट्रासाठी. ही तुझी पहिली मुलाखत आपली होते. मला छान वाटते कारण मी तुझ्यासोबत संवाद साधते. तुझ्यासोबत बोलताना कायम एक आपुलकीची भावना असते. तुझा सगळा प्रवास बघितलेला. सध्या मनात काय सुरू आहे, काय काय गोष्टी सुरू आहे? सोशल मीडियाच्या माध्यमातून मी बघते की स्टोरीज वर तू काय काय पोस्ट करत असतोस आणि हे काय काय सुरू आहे डोक्यात पुष्कर सध्या? जे मनात आहे तेच पोस्ट करतो. थोडं हलकं वाटतं पोस्ट करून. असं नाही की मला पोस्ट करून मला अटेन्शन सीक करायचंय, असं काही नाहीये. अच्छा, पण हे जसं तू म्हणालीस ना, हे मृगजळ आहे. अगं, फिल्म लाईन, फिल्म इंडस्ट्री मृगजळ आहे. खरं काहीतरी वेगळंच आहे, सत्य वेगळंच आहे. ऍक्टरची मेंटल हेल्थ किंवा ऍक्टर पर्सनली कशातनं चाललाय हे कोणी विचारतच नाही, बघत पण नाही. अच्छा. आणि त्याला जर मित्र नसतील, समजा इंडस्ट्रीमध्ये मला मित्र नाही आहेत, सो ते अजून कठीण होतं. त्यामुळे मला जिथे व्यक्त व्हायचं असेल तर मी ते पोस्ट करतो. असं नाही की मला अटेन्शन पाहिजे, पण जे आहे ते आहे. मी आता मृगजळच्या थोडंसं लांब राहून रियालिटीमध्ये जगलं पाहिजे माणसाने. खऱ्या आयुष्यात काही मित्र-मैत्रिणी नाही. कसा व्यक्त होत असतोस तू? सोशल मीडिया इज द ओनली तुझ्यासाठी? मी स्वतःशी बोलतो प्रेरणा, खूप बोलतो स्वतःशी. आणि मला नको झालंय मग आता मी जेवढं माणसात राहतोय ना, मला ते असं खोटं वाटायला लागलंय. जेवढं माणसात मी वावरतो किंवा लोकांना भेटतो, असं वाटतं की अरे सगळे किती खोटे आहेत. का असे वागतात? जे आहे ते आहे, समोर बोला. जे चेहऱ्यावर आहे, जे मनात आहे ते तोंडात असू दे ना. पण सगळीकडेच खोटेपण आहे असं मला जाणवलं. त्यामुळे मला जास्ती आता प्रेम झाले प्राण्यांवर, पेट्सवर. मला असं वाटतं की अनकंडिशनल प्रेम जे आहे ना, जे लव्ह आहे ना अनकंडिशनल, ते पेट्स देतात, प्राणी देतात, माणसं नाही देत. माणसं हा एकदम भयानक प्राणी आहे, भयानक. ते मला फिल्म इंडस्ट्रीमुळे ऑफकोर्स मला जाणवलं. आणि माझ्या आयुष्यात पण काही काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळे जाणवलं. अच्छा. की पैसा म्हण किंवा जेलेसी म्हण, ह्या गोष्टी खूप विकृत आहेत. अगं म्हणजे मला ते जरासं ना, आणि मी हळवा असल्यामुळे ते जास्ती मनाला लावून घेतो. कदाचित माझ्यात ती खोट आहे. मी जर प्रॅक्टिकल असतो ना की अरे सोड ना, तर मला एवढं वाटलं नसतं. पण मी ते मनाला लावून घेतो बिकॉज मला सगळ्यांबद्दलच खूप काही वाटतं. की एखादं फ्रेंड असेल, तिला मी फोन नाही केला, अरे सॉरी यार मी फोन नाही केला, असं मला ते सारखं विचार करत राहतो मी. तर ओव्हर थिंकिंग होतं.
सो फायनली आय हॅव कम टू टर्म्स विथ व्हॉट इज लाईफ राईट नाव. काय पण ते आहे. असं आहे ना की जेव्हा आपण सगळ्यांसाठी अवेलेबल असतो, आपण सगळ्यांसाठी असतो, पण आपली जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्यासाठी कोणी नाही नाही. हे जाणवते सगळं. कोणीच नाही. आणि मी हे एकदम 100% सांगतो तुला की नाहीये कोणी, आणि माझ्यासाठी तर नाहीच आहे कोणी. माझे वडील गेल्यापासून मला ते जाणवलं. बाप असतो अगं. म्हणजे मी आता फेलिशाचा मी बाबा आहे, सो मला माहिती आहे ना की यार तिला जेव्हा मी नसतो तिच्यासोबत तेव्हा तिला काय वाटतं. इट इज, मी एवढं ऑनेस्टली सांगतो की ह्या जगात तुमचं कोणी नाहीये. आई वडील, तुमची मुलं, आणि जर खऱ्या अर्थाने प्रेम करणार असेल तर प्रियसी किंवा बायको. खऱ्या अर्थाने अंडरलाईन करतो मी. सो मला वाटतं की आई वडिलांशिवाय कोण नाही. आणि मला वडील गेल्यानंतर माझा तो एक वाईट जो एक व्हॅक्युम होता ते कोणी भरून नाही काढला. हा. सो आय एम ओके नाव, बट मी खूप स्ट्रॉंग आहे प्रेरणा. मी मेंटली खूप स्ट्रॉंग आहे, नाहीतर मी इथपर्यंत आलो नसतो. खरंय. वडील जाऊन माझे 16 वर्ष झाली. 16 म्हणजे 2010ला वडील गेले. सो तेव्हा गेल्यानंतर मला काहीच कळेल ना की अरे मुंबईत कसं जगावं, मुंबईत स्ट्रगल कसा करावा. आणि वडील नसले ना की सगळे येऊन टपल्या मारून जातात. अरे छोड ना, ये तो क्या है, प्रोड्युसरचा मुलगा आहे, अरे ॲरोगंट आहे, अरे भेटा, बोला, माणूस समजू तर दे. खरंय. सो माझ्या आयुष्यात तर माझे आई वडील माझ्यासाठी सर्वस्वच आहेत. बाबा नाही आहेत, पण ठीक आहे. म्हणजे मी कधी गिव्हअप नाही केलं लाईफमध्ये. सो मेंटली सुद्धा ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ पर्सन मला गिव्हअप नाही करायचं. राईट. इफ यू आर फिलिंग लो, इफ यू आर फिलिंग डिप्रेस ना, स्वतःशी बोला, एक्सप्रेस इट, बिकॉज दॅट इज अ व्हेरी डार्क स्पेस टू गो इन. तुला वाटतं तू त्या स्पेस मध्ये आहेस आता? या इट इज बिकॉज म्हणजे व्हेरियस फॅक्टर्स यार. म्हणजे मला इट्स नॉट ओनली प्रोफेशनल, खरंय. इट्स पर्सनल ऑल्सो. तुम्हाला काय पाहिजे आयुष्यात? पीस ऑफ माइंड. मी जर पैसा कमवला, कुठे वर घेऊन जाणार पैसा? मी किती पैसा कमवणार? मी पीस ऑफ माइंड नसेल, क्या करेंगे आप? शांतता, लोक बाहेर लोकांशी चांगलं वागतायत, कुठे नेगेटिव्हिटी नाहीये, कुठे ट्रोलिंग नाहीये, गैरसमज नाहीये. अरे बस करा यार, माणसांची चांगलं वागा. म्हणजे दॅट इज द लिस्ट वी कॅन डू. बिहेव नाईस अँड बी काइंड. हे कुठेतरी मला मिसिंग वाटतं लाईफमध्ये. आणि नॉट ओनली प्रोफेशनली तर म्हणजे आहेच हे जरासा प्रॉब्लेमॅटिक आहेच प्रोफेशनली बिकॉज ऑफ व्हेरियस मार्केट चॅलेंजेस. पण पर्सनली पण मला वाटतं कुठेतरी तुम्ही एकटेच आहात. म्हणजे जरी तुम्हाला खूप ग्रुप असेल ना, तरी बॉस हे माझं ऑब्झर्वेशन आहे, सगळ्यांसाठी लागू होत नाही. पण तो जो ग्रुप आहे किंवा तो जो इंडिव्हिज्युअल आहे ना, तो तुमच्यासाठी तुमच्या बरोबर एका कामासाठी आहे. ते काम संपलं ना की तुमची गरज संपली, हे लक्षात ठेवा. आणि देन यू वर्क. सो I just feel, yeah, I'm in that kind of a phase where I just feel कि छोड़ ना, ये सब छोड़ के जाते हैं स्कॉटलंड किंवा दुबई. तिथे ना एक 50-60 कुत्री घेईन मी छान, त्यांना पाळीन, त्यांचा वडील बनीन. तिथे ऍटलिस्ट खोटेपणा नसेल, तिथे प्रेम असेल आणि प्युअर लव्ह असेल, आणि आय विल बी हॅपी, आय विल बी स्माइलिंग. ते प्रेम करतील माझ्यावर. सो आय जस्ट फील लाईक दॅट. पण तू सोशल मीडिया हेही पोस्ट करतोय की आणखीन 10-15 वर्ष मला करायच्यात त्या गोष्टी. तू का टाइम स्पॅन काय वाटतंय तुला? ते काय आहे नेमकं? ओके. नाही, मी खूप म्हणजे माझे ऍस्पिरेशन्स खूप मोठे आहेत, एम्स खूप मोठे आहेत. मला माझ्या आई वडिलांना खूप प्राऊड फिलिंग द्यायचंय. माझ्या मनात असं होतं की एक 10-15 वर्ष, आता मी 40 आहे, सो इन 10-15 इयर्स ते माझे ऍक्टिव्ह इयर्स असतील ऍज अन ऍक्टर. सो मला त्या 10-15 वर्षातच जे काही उखाडायचं ते उखाडायचंय. सो ऍक्टिव्हली मी त्या झोनमध्ये असेल ना की, आणि मला खूप मोठे मोठे एम्स आहेत. बिकॉज मी हारून नाही जाणार इथून, मी जिंकूनच जाणार आहे. बिकॉज वर जाऊन बाबांना उत्तर द्यायचंय मला. सो माझ्याकडे एक मोठं शस्त्र माझं आहे, ते हार्डवर्क आहे. ते माझ्याकडून कोणी घेऊ शकत नाही. तुम्ही कितीही लॉबिंग करा, कितीही फेवरेटिझम करा, काही करा, आय विल वर्क हार्ड बॉस. मैं हार नहीं मानूंगा. लोकांना आश्चर्य वाटतं की वर्षात 2-2, 3-3 फिल्म ह्याची येतात कसे. त्याच्या मागे खूप कष्ट आहेत, त्याच्या मागे खूप मेहनत आहे माझी. ते बघत नाहीत, दॅट्स फाईन.
पण तुझी मराठी ऑडियन्सवर का नाराजी आहे पुष्कर? तुला काय वाटतं, ते योग्य वाटतंय त्या गोष्टी? तू अनेक मुलाखतीमध्येही म्हटलंयस की मराठी ऑडियन्स येत नाहीये, पण अनेक उदाहरणं काही वर्षातली आहेत की बघतायत लोक, पण अर्थात 5 पैकी एखादा जो चांगला चित्रपट आहे त्याला भरभरून प्रेम देतात. हो. तुझं काय आहे नेमकं? हे काय गणित आहे? हो, नाही नाही, मला ज्या प्रेक्षकांनी बनवलं ते सगळे महाराष्ट्राचे प्रेक्षक आहेत आणि मी त्यांचा कायम ऋणी राहीन. जे काही माझे थोडेफार फॅन्स आहेत ते महाराष्ट्राचे आहेत. नाराजगी म्हणजे आता ती माझ्यात आणि त्यांच्यातली आहे. तेवढा मला हक्क आहे. काय मला जेव्हा तुम्ही म्हणता ना की काहीतरी वेगळं द्या मराठीसाठी, काहीतरी वेगळं द्या, वेगळं जर देतो आम्ही तर थिएटरला तुम्ही येत नाही बघायला. पण मी फक्त त्यांना ब्लेम नाही करत आहे, ह्याच्या मागे खूप फॅक्टर्स आहेत. आता की मुळात महाराष्ट्रातच आपल्याला मराठी फिल्म लावायला खूप तडजोड करायला लागते, चॅलेंजिंग वाटतं. ह्याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही. ते तर सगळे मान्य करतील ना की आपल्याला स्ट्रगल करायला लागतो. मुंबईत अरे माझी फिल्म येते, नाही 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 सर वो साउथ इंडिया का स्टार है ना उसकी फिल्म है का. आमची मुंबई, आमचं महाराष्ट्र, मराठी माणसांनी फिल्म इंडस्ट्री सुरू केली आणि आम्हीच इथे स्ट्रगल करतोय. सो तिथपासनं गोष्टी सुरू होतात प्रेरणा. म्हणजे राईट फ्रॉम की थिएट्रिकली आपल्याला आपलं वर्चस्व नाहीये महाराष्ट्रात थिएट्रिकली, त्याच्यात साऊथ इंडियन, हॉलिवूड, बॉलिवूड त्यांचं वर्चस्व. त्याच्यामध्ये काही कंपल्शन्स स्टेट गव्हर्नमेंटनी नाही केलेले. त्याच्यानंतर ओटीटी खूप बुमिंग आहे सध्या मोठ्या प्रमाणात, आणि ओटीटीला लोकांना एवढी सवय झाली आहे ना, ते म्हणतात ठीक आहे आएगा ओटीटी पे, सॅटेलाइट पे आएगा. आणि आता विक्री सुद्धा, चल मी करीन ना, तर मला जर तुम्ही बोललात ना की तू जबरदस्त तू कर, एवढं बजेट, चल आय एम रेडी टू स्पेंड वॉट एव्हर बिग बजेट. त्याची रिकव्हरी गॅरंटीड आहे का? की आपलं मार्केट कॅनव्हस लिमिटेड आहे ना महाराष्ट्रावर, साऊथ इंडियासारखं नाहीये. सो ते पण एक गोष्ट आहे की केवढं कॅनव्हस आहे, किती बजेट, रिकव्हरी नाहीये. रिकव्हरी म्हणजे आता अजून एक मुद्दा असा आहे की आज ओटीटी मराठीमध्ये कुठली आहे, मराठी ओटीटी कुठली आहे? नाहीये. जे ओटीटीज आहेत जे ते हिंदी पण करतात, साऊथ पण करतात, आणि तिथे अमराठी माणसं बसलेली आहेत टू अक्वायर मराठी कॉन्टेंट. त्यांना काय माहिती पुष्कर जोग कोण आहे, त्यांना काय माहिती अमुक ऍक्टर कोण आहे. सो ते एंटरटेनच करत नाही, ते शेअरिंग बेसिसवर घेतात. शेअरिंगवर काय मिळणार निर्मात्याला? सो रिकव्हरी नाहीये, लिमिटेड रिकव्हरी आहे. आणि मग ते पहिल्यापासून खूप फेवरेटिझम लॉबिंग आहेच आहे, ते मी एक्सेप्ट केलेलंच आहे, त्याचा काही इलाज नाहीच आहे. पण हे तू समोर येऊन बोलतोय, अनेक जण हे फेस करत असतील पण ते समोर येऊन बोलत नाहीयेत. काय वाटतं तुला? काय नाही, खोटे आहेत ते. मग दुतोंडी माणसं आहेत ती, डबल स्टँडर्ड वागतात ते. आणि आहे अनफॉर्च्युनेटली मराठीमध्ये ते आहे. म्हणजे आय डोंट नो वाय, बट पीपल आर व्हेरी डबल स्टँडर्ड. हिंदीत पण तू काम करतो, हिंदीत पण तिथेही हिंदीत पण मोठ्या प्रमाणात आहे. हो हो, तिथे तर म्हणजे तुम्हाला दे विल टेक यू फॉर द राईड. हिंदीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये फसवणूक पण खूप आहे. पण मराठीत काय आहे ना, जे इथे येते इथे नाही. आता माझ्या वेळेस जेव्हा कॉन्ट्रोवर्सीज झाल्या तेव्हा कोणी मला सपोर्ट नाही केलं इंडस्ट्री म्हणून. पण जेव्हा दुसऱ्या कलाकारांबरोबर कॉन्ट्रोवर्सीज झाल्या, 4-5 जे लोक आहेत त्यांना सपोर्ट केलं. अरे आम्ही वी आर विथ यू. कोणत्या कॉन्ट्रोवर्सी? माझं एक ते जरांगे पाटील जे आहेत त्यांचं काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होतं, ते मराठा आरक्षणाचं काही चालू होतं. तेव्हा मी जे काही बोललो नव्हतं ते सुद्धा मीडियाने असं सांगितलं की हा असा बोलला किंवा हा अगेन्स्ट आहे. हे कधी घडलंच नव्हतं. दॅट इज फाईन. पण त्याच्यानंतर अख्खी मराठी इंडस्ट्री गप्प होती. करेक्ट. फक्त एका माणसाने मला फोन केला, अवधूत गुप्ते सरांनी. ते म्हणले तुला काहीही वाटलं, काही लागलं तर मी तुझ्या सोबत उभा आहे. बाकी पूर्ण मराठी इंडस्ट्री गप्प होती. तेव्हा सपोर्ट नाही केलं. मग नंतर अजून एका कलाकाराचा काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली. 4-5 ऍक्टर्स लगेच वेळातून बाहेर आले आणि म्हणले की अरे वी आर विथ यू दादा, वी आर विथ यू, वी आर. सो हे जे आहे ना बाई, ते आता म्हणजे मला त्याची चिडचिड होते. सो ठीक आहे भाई, आता मला कळलंय की कशी लोक आहेत. दॅट्स फाईन. आणि एव्हरीबडी हॅज देअर ओन रिझन्स. आय डोंट ब्लेम देम. ठीक आहे, म्हणजे दॅट इज युअर स्वभाव, ते तुमचा नेचर आहे, दॅट इज फाईन. पण हे आहे हे मान्य करा
तुम्ही दुतोंडी आहात हे मान्य करा, तर नसेल मान्य करा तर मी बोलतो हे माझं मत आहे, जे आय एम व्हेरी. पण हे असं सगळं बोलण्याने तुला असं नाही वाटत तू एकटा पडशील पुष्कर? एकटाच आहे आधीपासून मी. कधी मी सोबत होतो कोणाच्या? मला आणि आता मला काही फरक पडत नाही. आधी वाटायचं की अरे, भीती वाटायची आधी की अरे हे काम नाही देणार. तसे कुठे देतात काम? तसे कोणी काम देत नाही. आज तू माझं जेवढं काम बघशील हे मी क्रिएट केलेलं काम आहे. आज मी जेवढी कामं केली त्यातले मला एका अमराठी माणसाने सपोर्ट केलेला आहे. ते मराठी नाही आहेत. आनंद पंडित सर गुजराती माणूस आहे. त्यांनी एका मराठी माणसाला म्हणजे त्यांनी माझ्यासोबत 7 फिल्म्स केल्या प्रोड्यूस. त्यांना काय गरज आहे? ते माझ्या सोबत उभे राहिले, माझ्या पाठीशी त्यांनी उभे राहिले माझ्याबरोबर. तिथे नाही मराठी आले ना कोणी. आणि जे काय मी फिल्म्स केले हे मी स्वतः कॉन्टेंट क्रिएट केलं, मी ते बनवले, थिएटरला रिलीज केले आणि विकले सुद्धा. तर हे लोकांना फार असं वाटतं की हा करत राहतो, ह्याला कसं काही सेटिंग आहे. भाई देख, प्रत्येकाचं सेटिंग आहे ना, ते मेहनत आहे. तुम्ही काही करा लाईफमध्ये, मेहनतीला दुसरा ऑप्शन नाही. जुगाडला पण मेहनत लागते. हो, जुगाडला मेहनत लागते ना. सो मला आता नाही फरक पडत प्रेरणा. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक जण आपापलं करिअरसाठी काम करतो, विच इज फेअर. तुमचा एक फेवरेट ग्रुप आहे, त्यांना तुम्ही कास्ट करता सारखं, विच इज ऑल्सो फेअर. आय एम ओके विथ दॅट. पण मग मी माझं करतोय ना, मी माझं पॅरलली माझं काम सुरू आहे. आय एम हॅपी विथ दॅट. पण मला जे ऑब्झर्व झालं ते मी बोलणारच. आणि मी पुण्याचा असल्यामुळे मी प्रभा जोगांचा नातू आहे मी, म्हणून ते स्पष्ट व्यक्तपणा आहेच माझ्यात. आणि मला आता वाटतं की ठीक आहे भाई, जो है वो है, आप एक्सेप्ट करो नहीं करो, मेरा ओपिनियन है. नाही, तू अनेक वर्षांपासून असाच स्पष्ट वक्ता आहेस, पण गेल्या काही वर्षात मला असं वाटतं तुला बऱ्याच गोष्टींचं रियालिटी चेक, आणि जेव्हा आपल्याला कळतंय जेव्हा कळायला लागतं तेव्हा तर ते जाणवतंय तुला की खूप गोष्टी इट्स हर्टफुल. खूप गोष्टी वेगळ्या असू शकल्या असत्या. इफ मला ऑनेस्टली सांगायचं तर मला मराठी इंडस्ट्रीबद्दल खूप प्रेम आहे. बिकॉज हे बघ प्रेरणा, मला जे काही दिलं ते मराठी इंडस्ट्रीनेच दिलं. मराठी फिल्म्समुळेच मी इथे बसलोय ना आज. मराठी बिग बॉसमुळे मी इथे बसलोय. मला पहिल्यापासून खूप इच्छा होती की मी आज ऍज अ पार्ट ऑफ द मराठी इंडस्ट्री मी माझ्या इंडस्ट्रीला खूप मोठं बघतो. आणि का बघतो? बिकॉज मराठी इंडस्ट्री सारखं टॅलेंट कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नाहीये, कुठल्याच नाहीये. तू डिरेक्टर्स बघ, ऍक्टर्स, लेखक, कमाल टॅलेंट आहे. पण इतकी क्रॅब मेंटॅलिटी आहे ना, त्यांनी सगळी मराठी माणसं अजूनही म्हणजे त्या लेवलला नाही आहेत. आणि हिंदीवाले, साऊथवाले का आपल्याला पाण्यात बघतात अजून? माझा हा प्रश्न. हे खूप वेगळं चित्र असू शकलं असतं जर खूप गोष्टींनी एकत्र येऊन काही केलं असतं किंवा खूप मेंटॅलिटी बदलली असती. पण एकीकडे असंही चित्र आहे जेव्हा हिंदीत एखादा मराठी कलाकार काम करतो त्याला खूप रिस्पेक्टफुली वागवलं जातं. कारण ज्या पद्धतीचा मराठी कंटेंट आणि जे कलाकार आहेत थिएटर बॅकग्राऊंड मधले जे सगळे, ते हिंदी रिस्पेक्ट. पण हिंदीवाले वागवतात ना तुम्हाला तसं, मराठीवाले नाही वागवत ना. हिंदीवाले वागवतात बरोबर की अरे हा मराठी ऍक्टर आहे. मला पण म्हणजे मी जेव्हा आता ह्युमन कोकेन फिल्म केली तिथे सुद्धा जाकीर हुसेन होते किंवा सिद्धांत होता, ते पण एकदम रिस्पेक्टफुली मला वागवायचे सगळेच जण. म्हणजे की अरे नाही मराठी ऍक्टर आहे तो अच्छाही होगा असा त्यांचा समज होता. सो ते हिंदीवाले चांगलाच रिस्पेक्ट देतात, मराठीवाले पण देतात, पण बोलून नाही दाखवत. तू इतक्या मुलाखतींमध्ये हा मुद्दा म्हणजे बोलतोय, मी बऱ्याच तुझ्या मुलाखती आतापर्यंतच्या बघितलं. कोणती मराठी चित्रपटसृष्टीतील किंवा मनोरंजन विश्वातील कोणी तुझ्याशी बोलतं का त्याबद्दल? त्यांना काय जाणून घ्यावं असं वाटतं त्यांना की जवळचे कोणीतरी त्यांच्यासोबत काम केलं असतील आतापर्यंत? नाही, कारण की हे बघ माझं अप्रोच वेगळा असू शकतो, ते जे कोणी माझे ऍक्टर फ्रेंड्स आहेत किंवा त्यांचा अप्रोच वेगळा असू शकतो, विच इज ऍब्सोल्युटली फाईन. आम्ही डिस्कस करतो, पण ते जेव्हा बाहेर बोलतात किंवा इंटरव्ह्यूज देतात तेव्हा त्यांचा अप्रोच वेगळा असतो. बिकॉज दे ऑल्सो थिंक अबाउट देअर करिअर. त्यामुळे मी त्याच्यात पडत नाही. अगं म्हणजे मी त्यांना सांगतो हे माझं मत आहे, जे तुम्ही रिस्पेक्ट करा. तुमचं मत आहे ते मी रिस्पेक्ट करतो. सो त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाहीये. मराठी फिल्म नाहीच करणार आहे पुष्कर? नाही, थोडे दिवस थोडा मी ब्रेक घेतोय मराठीपासून. अच्छा. करायची तर मग कोणासाठी करायची हा प्रश्न आहे.
की प्रॉब्लेम काय आहे, मी खूप पॅशनेट फिल्म मेकर आहे प्रेरणा. मला ना, मी पैशासाठी कधी काम नाही केलं. क्रिएटिव्हली जेव्हा तुम्ही एका माणसाला दाबता ना, तेव्हा मला जे गोष्टी सांगायच्यात, जे माझ्या मनातल्या गोष्टी आहेत, जे लोकांपर्यंत मला सांगायचे आहेत फिल्ममध्ये, हम्म. की मला वाटत असेल की जर एक फादर डॉटर स्टोरी मला करायची, ती बाप माणूस मी केली. हम्म. माझ्या मनातल्या ज्या स्टोरीज आहेत ते सांगायला सुद्धा त्याचं आता गणित सगळी बदलली आहेत. हो. मला एक समजा जबरदस्त 2 सारखी एक फिल्म करायची असेल, हम्म. आत्ताच्या ऑडियन्ससाठी करायची असेल तर त्याचं बजेट वेगळं असेल, आधीसारखं नसेल. खरं. मग त्याला एक स्टुडिओ बॅकअप लागेल, हम्म. त्याला मोठा रिलीज लागेल, त्याला ऑडियन्सची तयारी लागेल, परत रिलीज डेट हम्म. हे खूप महत्वाचं आहे. त्याला समजा एका साऊथ इंडियन स्टारची फिल्म आली, मग आम्हाला तसेही कमी थिएटर मिळणार, हम्म. ते सगळं प्रॉब्लेम होणार. परत स्टुडिओशी टायअप कसा करायचा? स्टुडिओशी टायअप आपण फोन करतो, SMS करतो, मेसेज करतो, मेल करतो. ह्याचा जर तुम्हाला रिप्लायच येत नसेल 6 महिने, अच्छा. तर काय करायचं? माणसंच होत ना आपण. हम्म. का तुम्ही त्या पोस्टला आहात म्हणजे काय वरनं पडलात तुम्ही? माणसंच होत ना. पण तुम्हाला जेव्हा गरज लागते, माझी इव्हेंट आहे, अरे पुष्कर कर ना, ये बजेट आहे, परफॉर्म कर ना, का मी का फोन उचलायचा तुमचा? तुम्ही नीट वागा माझ्याशी, मी नीट वागेन. तुम्ही रिस्पेक्टनी वागा, मी डबल रिस्पेक्ट देईन. एकदम स्पष्ट. आप उस पोस्ट में हो, आय रिस्पेक्ट इट. क्लॅरिटी ऑफ थॉट हवी. हम्म. नाही पुष्कर, आत्ता मला वाटतंय की हे मार्केट वाईज फिजिबल नाहीये, आपण हे आता नको करायला. काही लोक आहेत की जे स्पष्टपणे मला सांगतात, म्हणजे आय डोंट नो की नाव घेऊ शकतो का मी, पण आहेत काही लोक अच्छा. काही स्टुडिओजमध्ये सांगतात की आज होणार नाही, म्हणजे हे काम आता होणार नाही पुष्कर. हम्म. आय फेल्ट व्हेरी गुड. क्लॅरिटी दिली. काय होतं ना, इट्स अ, तर परत कमिंग बॅक टू का नाही फिल्म करत आहे, बिकॉज आता मी एकटेपणाला थकलो अगं प्रोफेशनली. मी ती फिल्म बनवून एकटा रिलीज करणार, त्याला मग थिएटर नाही मिळणार, मग परत त्याच्यात फ्लॉपचा टॅग लागणार. स्टुडिओ असता ना तुमच्यासोबत, किंवा कोणी असतात बरोबर असतील ना, तर थोडासा तुम्हाला सपोर्ट येतो, जो मला आत्तापर्यंत नाही मिळाला. मी आज 32 फिल्म्स केल्यात ऍज अन ऍक्टर, 8 फिल्म्स प्रोड्यूस केल्या. मला आजपर्यंत स्टुडिओ बॅकअप नाही मिळाला. सो दिस इज द थिंग. बिकॉज करायचं तर मग मोठं करायचं. आता मला छोट्या फिल्म्स नाही करायच्या मराठीसाठी, बिकॉज छोट्या फिल्म्स तशाही चालत नाहीत, आणि क्रिएटिव्हली लोक म्हणतील की अरे कुछ तो बडा करेंगे तोही थिएटर जाएंगे. हम्म. मराठी लोक जातील थिएटरला, काहीतरी वेगळं बघायचं. पण मोठं बघायचंय. कारण मोठं बघण्यासाठी मला सपोर्ट हवा, स्टुडिओचा, हम्म. प्रोड्युसर्सचा. मी एकटा नाही करू शकणार. आणि ऑडियन्सचा सुद्धा, की की तुम्ही त्या फिल्मला सपोर्ट करणार आहात का? मी उद्या 20 कोटीची फिल्म करीन ना, पण ते 20 कोटी परत रिकव्हर करायला हम्म. 40 कोटीचा बिझनेस, सॅटेलाइट डिजिटलची विक्री, सॅटेलाइट बंद आहे माहितीये तुला? सॅटेलाइट विक्री बंद आहे. अच्छा. 200 चित्रपट पडून आहेत, त्यात माझे 2 आहेत. माझे 2 चित्रपट मराठी चित्रपट. मराठी विकले नाही गेले, अच्छा. पडून आहेत. 2 वर्ष 200 पिक्चर पडून आहेत. सो मी धाडस कसा करावा प्रेरणा, की मराठी करू, और जबरदस्त 2 करायचा असेल तर एक थोडं बजेट पण मोठं लागेल. बरोबर. ते धाडस कुठून आणायचं मी? ना स्टुडिओ बॅकअप, ना प्रोड्युसर्सचा सपोर्ट. सो मला आय एम सिक ऑफ दॅट. म्हणजे मला काय म्हणायचंय ना, की तुम्ही ऍक्टरला मार्केटच्या कांद्या बटाट्यासारखा नाही वागू शकत. तो आर्टिस्ट आहे, इज अन ऍक्टर. तो अरे कांद्याचा भाव वाढला का, त्याला फोन करा. बटाट्याचा भाव किती, त्याला फोन करा. ऐसा नाही हो सकता. माणूस आहे तो. मी तुम्हाला माणसासारखा वागवतो ना. सो ही इंडस्ट्रीची आता परिस्थिती आहे. काय प्लॅन ने तू म्हणतोयस की मराठी सध्या मी ब्रेक घेतो, काय ठरवलं काही आहेस काय? हिंदीचे प्रोजेक्ट तू आता ह्युमन कोकेन सारखा चित्रपट हो, केला, हो. चांगली कास्ट होती, तू हो. पण काहीतरी वेगळा हो. दिसला त्याच्यात. हो 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 तसे काही चित्रपट करणार आहेस, काय काय डोक्यात करिअर वाईज? हो. हिंदी आता मी फोकस करतो हिंदी फिल्म्सवर. आता अच्छा. ह्युमन कोकेन ॲज अ हिरो आली होती. सो त्याच्यानंतर आता 2 पुढचे फिल्म सुद्धा हिंदीच आहेत. Nice. सो आय डोंट नो वेअर लाईफ विल टेक मी, वेअर गॉड विल टेक मी. नशीब मला कुठे नेईल मला माहित नाही, पण मला जे योग्य वाटतंय ना त्या सर्कमस्टन्सेस ना, ते मी करतोय.
सो पुढच्या हिंदी फिल्म्स आहेत दोन्ही. नशिबाचा तू उल्लेख केलास तर बिग बॉस मराठी सारखा शो केलास तू, हो हो ज्या काही फार घडत नव्हतं तुझ्या करिअरमध्ये. शो मराठी बिग बॉस नसतं केलास तर पुष्कर काय विचार करतो? नाही, ते झालं नसतं तर? मग मला ह्या मराठी इंडस्ट्रीने पुन्हा स्वीकारलंच नसतं, कधीच नसतं स्वीकारलं. मी मराठी बिग बॉस, कलर्स मराठी, एंडेमॉल, केतन मानगावकर, प्रथमेश यांचा ऋणी आहे आयुष्यभर. त्या शोनी मला सगळं दिलं आणि तो शो एवढा मोठा आहे ना. आता मी बिग बॉस मराठी 6 बघतोय, हा. त्याची जेव्हा कंटेस्टंट्स व्हॅल्यू करत नाहीत ना, तेव्हा राग येतो मला. मग बॉस मेरे को नहीं अच्छा लगता है. हम्म. म्हणजे त्या तो शो खूप मोठा आहे अगं. सो मला तर म्हणजे बिग बॉस मराठीने परत आणलं. इट वॉज माय कमबॅक. हम्म. आणि त्याच्या आधी काहीच घडत नव्हतं ग. मी 5 वर्ष घरी बसून होतो. हम्म. सो तेव्हा ना मीडिया फोन करायचे, ना प्रोड्युसर्स, ना कोणी फोन करायचे. सो या बिग बॉस मराठी वॉज द बिग शो. म्हणजे आता मी कुठेही बाहेर गेलो ना प्रेरणा, जरी अब्रॉड, लंडन, बरोबर. दुबई, तिथे पण मला आता काही काही ठिकाणी ना असे ट्रिप्स भेटतात ना, जे टुरिस्ट म्हणून येतात ना लोक. हम्म. तिकडे आजी असतात, काकू असतात, तर ते अजूनही मला बिग बॉस मराठीच विचारतात हो. की तू मेघाच्या टच मध्ये आहेस का रे तू. अच्छा. हा, अजूनही म्हणजे त्याच रिलेटेड क्वेश्चन असतात. हो. सो दॅट शो वॉज बिग फॉर मी आणि त्या शोनी मला सगळं काही दिलं. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू बिग बॉस मराठी. गेल्या काही मिनिटात बऱ्याच महत्वाच्या गोष्टींवर बोललो, थोड्या गंभीर गोष्टी होत्या आणि बिग बॉसचा उल्लेख आल्यावर थोडा फन एलिमेंट येतो. तो सध्याचं बिग बॉसचं सीझन काय वाटतंय? तू बघतोस, आय एम शुअर तू प्रत्येक Yeah. एपिसोड आवर्जून बघत असशील. काय हो. वाटतंय यंदाच्या सीझन बद्दल? तुला कसं वाटतंय? सगळ्यांनाच बिग बॉस हा शो आवडतोच आणि मराठी बिग बॉस असल्यावर उत्सुकता correct. असते की काय आहे Yeah. याच्यामध्ये त्या सगळं. शो बद्दल मी खूप पॉझिटिव्ह आहे. बिकॉज अच्छा. मी नेहमी सांगतो की ते माझं घर आहे. आम्ही तिथे पहिल्यांदा होतो. हा. आणि हे बघ, शो तर चांगलाच होणार बिकॉज त्याचे मेकर्स खूप भारी आहेत. हो. आणि ऑफकोर्स माझे मित्र आहेत ते आता. पण त्यांचं इंटेलेक्च्युअल लेवल म्हण किंवा एका शोला कसं प्रेझेंट करता येईल, एंटरटेनिंग कसं करता येईल, ते नो इट. हम्म. शो तसाच चालू आहे, छान चालू आहे. हा, काही कंटेस्टंट्स होते जे एलिमिनेट झाले, जे हॉलिडेवर होते. असं वाटतंय तुला? हा हा हो, 100%. म्हणजे फक्त दिसणं, आता म्हणतात ना, तू दिसला नाही म्हणजे काय, तुमचं जर तिथे जे वावर आहे त्याला तुमचं काही स्टँडच नसेल, काही तुमचं म्हणणं नसेल, बोलणं नसेल, हम्म. काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, बायकांना शिव्या देत असतील, काही करत असतील, तुमचं स्टँडच नसेल, तर तुमचा वावर काय आहे तिकडे? मग यू आर नॉट देअर फॉर हॉलिडे ना. आम्हाला ब्रीफ काय होता जेव्हा आम्ही शो केला, की आम्ही तुम्हाला तिथे पोचत नाही होत, तुम्हाला शोला पोसायचंय. हा, तुम्हाला एंटरटेन करायचंय. जे मेघा धाडेने केलं, हम्म. आय थिंक शी वॉज अमेझिंग. हे बाकीच्यांनी पण केलं, हम्म. मी सुद्धा केलं थोडस. तू इमोशनली कनेक्ट ऑडियन्स तुझ्यासोबत Yeah, झाली. because तो एक खरा प्रवास होतो. दिसत होता एका व्यक्तीचा. Yeah. एक वाटत होतं की हा धडपडतोय, हे करतोय, अच्छा ह्याला स्ट्रेंथ मिळाली, अच्छा टास्क करायला लागलाय, Yeah. अच्छा फॅमिली येते. हो. तो एक कनेक्ट तुझ्यासोबत मला वाटतं ऑडियन्सचा झाला होता. कारण की मला ऑप्शनच नव्हता ना काही प्रेरणा. मी त्या शो जर नसता केला तर मी घरीच बसलो होतो. तर मला तसंही लोकांनी लुजर म्हणून डिक्लेअर केलं होतं. शो केला, मला तीच एक संधी होती प्रूव्ह करण्याची. हम्म. आणि रिअल लाईफमध्ये सुद्धा असं नाही की मी तो आव आणला, मी जसा आहे तसाच होतो. आता आऊंना काही बोललं गेलं किंवा कुणाला काही बोललं गेलं, मी बाहेरच्या लाईफमध्ये पण तसाच आहे अगं. हम्म. जर कुठल्या लेडीजला कोणी काय बोललं तर मी तिथे बोलतो. तर शो मध्ये तसाच होतो मी. त्यामुळे मला बिग बॉस मराठी 6 मध्ये आत्ता वाटते, बिकॉज एक ती जी एपिक कंटेस्टंट आली आहे, अच्छा, तुझी कोण? मैत्रीण आहे ना ती, कोण? माझं कोणी मैत्रीण नाहीये. कोण आहे? द राखी सावंत जी आलेली आहे. ओ येस, मला ऐकायला आवडेल. काय Yeah. वाटतं तुला राखी सावंत अरे बद्दल? बाप. मी एक पोस्ट बघितली तुझी सोशल मीडियावर. हो, हो, हो. पण राखी सावंत मला असं वाटतं हिंदी मराठी जिथे कुठे जाते लोकांना एंटरटेन करण्याचा प्रयत्न हो. करते. याही याच्यात करते. अनेकांना ते आवडतं, अनेकांना ते आवडत नाही. तुझं काय थॉट आहे राखी नाही, सावंत? मला नाही आवडत. अच्छा. नाही, मला नाही आवडत. तुम्ही दुसऱ्यांना इन्सल्ट करून काय एंटरटेन करताय? आणि इफ यू आर आयडियल, तुम्हाला लोक मानतात, मग तसं वागलं पण पाहिजे ना. असं नाही म्हणू शकत मी त्याच्यासाठी फेमस आहे हे बोलून तुम्ही लोकांचा इन्सल्ट नाही करू शकत. आणि काय बोलताय तुम्ही ह्याचं काहीतरी भान असतं की नाही? काय खटकलं तुला? नाही, मला नाही आवडत ते जेव्हा जया बच्चन बद्दल बोलल्या अच्छा. किंवा मोदी साहेबांबद्दल बोलल्या. अरे ते पीएम आहेत, जया बच्चन आज कोण आहेत? आणि जया बच्चन जरी ऍक्ट्रेस असतील तरी तुम्ही कोणाच्या तरी आईबद्दल बोलताय. आज अभिषेक बच्चन बघत असेल ते,
काहीतरी लिमिट पाहिजे. यू कॅनॉट क्रॉस युअर लिमिट इन द नेम ऑफ एंटरटेनमेंट. तुम्ही कपडे कसेही घालून तुम्ही बाहेर उड्या मारताय अश्लील प्रकारे. आय एम टोटली अगेन्स्ट इट. ह्याला का नाही सेन्सॉरशिप? आमच्या फिल्ममध्ये आम्ही एक किस घेतलं तर सेन्सॉर करतात. तुम्ही बाहेर उड्या मारताय कसे कपडे घालून, त्याला सेन्सॉरशिप का नाही? आणि ते मीडिया कव्हर करते, ते त्याच्याहून शेमलेस. अरे तिथे लहान मुलं आहेत बाजूला, काकू आल्या, आजी आले, मुलं आहेत. व्हॉट इज गोइंग ऑन? हे लोकांना आवडतंय बघायला. दिस इज नॉट एंटरटेनमेंट. पापराझी कल्चरमुळे हे खूप कल्चर इज फाईन, बट व्हॉट आर यू शूटिंग? पापराझी ऑल्सो दॅट्स फाईन. हे बघ, सगळ्यांना गरज आहे. आज स्पॉट होणं, हे होणं, दॅट इज नॉर्मल. बरोबर. मी पण केलंय स्पॉट स्वतःला. व्हॉट आर यू पोर्ट्रेइंग की हे नॉर्मल आहे? आज ती एक मुलगी होती, माझं नाव विसरलो मी तिचं, ती विदाउट पॅन्ट्स बाहेर फिरायची. क्या नाम आहे उसका? खुशी मुखर्जी. हा. तिला मध्ये अटक झाली आता. ऑन व्हॉट बेसिस तुम्ही ते करता बाहेर आणि पॅपराझी इज कव्हरिंग दॅट? तुम्हाला थोडी पण लाज नाही? तुम्ही काय दाखवताय इंस्टाग्राम मध्ये? माय डॉटर वॉचेस इट. स्क्रोल करते कधी मोबाईल, हा दादा फोन दे. 10-12 वर्षाची मुलं, 15 वर्षाची मुलं. व्हॉट आर यू ट्राईंग टू से की दिस इज नॉर्मल? सो आय हॅव नो प्रॉब्लेम इफ यू बिहेव मॅड, इफ यू आर ऍक्च्युअली मॅड. आय एम ओके विथ दॅट. तुम्ही एंटरटेन करा ना, काही प्रॉब्लेम नाही. नॉट ऑन इन्सल्टिंग अदर्स और नॉट ऑन अदर्स एक्सपेन्स. तुम्ही काय करताय? एंटरटेनमेंटच्या नावाखाली तुम्ही काही करू शकत नाही. यू कॅनॉट जस्ट से एनिथिंग. आज मला जर याच्यामध्ये व्ह्यूज हवेत, मी कोणाचं तरी मोठ्या माणसाचं नाव घेऊन काहीही बोललो, हे माझं कल्चर नाहीये, मला अपब्रिंगिंग असं नाहीये. आय फील शी इज क्रेझी आणि समबडी शुड टॉक. इनफ मॅन. तुम्ही कोणाच्या तरी आईबद्दल बोलताय, मोदी साहेबांबद्दल, व्हॉट एव्हर इट इज, इट्स देयर इज अ लिमिट टू व्हॉट यू से, व्हॉट यू टॉक. पण कधी कधी असं वाटतं की सीझन एखादं त्याला जरा हाईप करायचं असेल किंवा तेव्हा मग राखी सावंतची एंट्री होते. हो ना. आणि याही सीझन मध्ये लवकरच आली राखी. हो. नाही, तिथे येऊ दे ना, काय माझं म्हणणं नाही. तिथे येऊ दे. मी फक्त म्हणतो की तुम्ही काय करता, काय बोलता, काय वागता, ह्याला एक लिमिट असलं पाहिजे, एक सेन्सॉरशिप असली पाहिजे. नॉट ऑन द नेम ऑफ एंटरटेनमेंट मी काही करीन. उद्या मी फिरीन उघडा, चालेल? मी उघडा फिरवून बाहेर नाचत बसीन येण्यासारखा. करेल पॅपराझी कव्हर, करेल, अरे व्ह्यूज मिळ रहे. व्हॉट द हेल इज दिस? तुम्ही कुठे तुमच्या आणि तुम्ही महाराष्ट्रात आहात, तुम्हाला कुठे महाराष्ट्र न्यायचं आहे, काय पोर्ट्रे करायचं आहे, तुमची इमेज काय आहे, तुम्ही घरात करा ना. काही पण घरात स्वतःशी बोलत बसता मोबाईलवर, किंवा बाहेर पब्लिक, यू आर अ पब्लिक फिगर ना. आज तुमच्या आयुष्यात जे काही ट्रॅजेडी झाल्या, जे काय झालं, त्याच्यात सहानुभूती आहेच आहे ना. पण तुम्ही लोकांचा इन्सल्ट एवढ्या घाण प्रकारे नाही करू शकत की हा तो मूर्ख आहे, चल ठीक आहे. आता जे काय PM साहेबांबद्दल बोलले ते सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी काय परत बोलत नाही. पण हे असं नाही बोलू शकत ना तुम्ही. काहीतरी एक प्रोटोकॉल असतो, काहीतरी एक पद्धत असते. सो आय फील आय डोंट लाईक. तरी यंदाच्या सीझन मध्ये राखी सावंत बऱ्याचपैकी डिसेंट मोड मध्ये दिसते. ते जर मेकर्सने ठेवलं असेल तिला तसं. पण आय हॅव नथिंग अगेन्स्ट हर. हे बघ, मला तिच्याशी काय आहे, ती मला भेटते इव्हेंट्समध्ये, पार्टीमध्ये, काय पुष्की कसा आहे, ओके, हाय राखी, ऑल गुड. मला जे दिसतं ते मी बोलतोय. मला काय तिच्याशी पर्सनल काहीच माझं हे नाही. आता हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर ती माझ्याबद्दलही बोलेल, मला काही प्रॉब्लेम नाही. ती म्हणेल की हा वो क्या ये हो सब बोलेल, मला काय फरक मला तेव्हा पडेल जेव्हा हे लोक ऍक्सेप्ट करतील. बिकॉज माय चिल्ड्रन ऑल्सो सी दॅट, यु नो. सो हे पहिलं सेन्सॉरशिप ह्याला लावा, फिल्मला नका लावू. पहिलं इंस्टाग्रामच्या ह्या 3-4 ज्या बायका आहेत, ज्या कसेही बाहेर वावरतात आणि स्पॉट होतात, त्यांना लावा सेन्सॉरशिप. बिग बॉसच्या यंदाच्या सीझन मध्ये कोण आवडतंय सध्या जे काही बघतोयस तू? चांगला प्रश्न. कोणकोणते कंटेस्टंट स्पर्धक जे आहेत तुला इम्प्रेस? माझे टॉप 5 मी ना मेन्शन केले होते स्टोरीमध्ये. सो मला तन्वी खूप आवडते. अच्छा. हा, ती का आवडते? बिकॉज ती शो साठी खेळते. शी इज देअर टू विन. ते दिसतं. आय एम हिअर टू विन. हेच पाहिजे ना, जे मेघाधाडेमध्ये होतं. आय एम देअर टू विन. अच्छा. जे मला कळलंच नाही 100व्या दिवसापर्यंत की अरे जिंकायचं पण आहे का. ते मी खरंच तेव्हा बिग बॉसच्या बाबतीत अमॅच्युअर होतो.
पण मेघा वॉज फुल प्रिपेअर्ड. मी तर जिंकायला आले. तशीच तन्वी मला वाटते. तन्वी इज देअर टू विन. आय होप दॅट शी विन्स. अच्छा. बिकॉज बाकीच्यांमध्ये ती धमक मला दिसली नाही ऑनेस्टली. राकेश इज अ गुड फ्रेंड. अच्छा. ही इज ट्रुली पोर्ट्रेइंग ॲज अ जेंटलमॅन विच ही इज. हो. तो तसाच आहे. तसंच आहे. छान माणूस आहे तो. राकेश विल बी इन द टॉप 5 फॉर शुअर. दीपालीताई आय वॉन्ट. पण दीपालीताई अजून एक्सप्रेस व्हायला करायला पाहिजे. पाहिजे. त्यांना जेवढे लोक बोलतायत ना हो. त्यांनी त्याच प्रकारे उत्तर दिलं पाहिजे लोकांना. दीपालीताई खूप चांगली आहे ऍज अ ह्युमन बिईंग. तिने ते उत्तर असं म्हणतो ना आपण की गिव्ह इट बॅक असं केलं पाहिजे. सागर दादा इज अ व्हेरी क्लेवर पार्टिसिपंट ना. हो. व्हेरी क्लेवर. हो. खूप हुशार आहेत. अजून एक रुचिता आहे ना. रुचिता. हा रुचिताच्या काही गोष्टी मला खटकल्या. अच्छा. हा. म्हणजे बोलण्याची पद्धत म्हण किंवा यु नो म्हणजे आय एम नॉट सपोर्टिंग दॅट. बाकी बाहेर ती चांगलीच असेल. मी तिला कधी भेटलो नाही. विशाल विशाल ओ मास्टरमाइंड. आय डोंट थिंक तो असेल मास्टरमाइंड. पण मला वाटत नाही की ऑडियन्स त्याला तिथे नेईल. अच्छा. आय फील लोकांना ना चांगली माणसं बघायला आवडतात. लोकांना जेंटलमॅन आवडतात. लोकांना ती धमक बघायला आवडते. लोकांना शातीर लोक नाही आवडत जास्ती. आणि जी मॅनिप्युलेट करणारी राग येतो. त्यामुळे आय थिंक वोटिंग वाईज त्याला कुठेतरी लोक टॉप 5 ला नाही आणणार असं मला वाटतं. आला तर चांगलाच आहे. गुड फॉर हिम. आणि अनुश्री नाही. आय डोंट थिंक सो शी रीच टॉप 5 बिकॉज आय थिंक ओके शी इज ओके. तिने प्रयत्न केलाय बऱ्याच शातीर गोष्टी करण्याचा किंवा एक चांगलं प्लेअर असण्याचं काही ना काहीतरी तिची उदाहरणं ती दाखवते. पण तुला काय वाटतं तिच्याबद्दल अनुश्री? शी इज अ गुड प्लेअर. पण ती धमक नाही दिसली मला विनरची. अच्छा. शी माइट कम इन द टॉप 5 माइट. पण विनरची धमक नाही वाटली मला. दॅट्स व्हॉट आय फील. बट शी इज प्लेइंग रिअली वेल. आता कॅप्टन झाली होती. शी इज प्लेइंग रिअली वेल. यू नेव्हर नो प्रेरणा. यु नो कोणाला वाटत नव्हतं की मी टॉप 2 असेल. पण म्हणजे मी झालो टॉप 2. म्हणजे मला आठवतंय मी मेघा सई आणि अजून आमचं शर्मिष्ठा नंतर आली. अस्त्या होता. स्मिता. आम्हाला वाटत होतं आमचा जेव्हा ग्रुप पडला आम्हाला वाटलं होतं की पहिले आम्हीच सगळे बाहेर जाणार. पण यू नेव्हर नो. यु नो हा गेमच असा आहे की इट्स सरप्राइजेस यू. सो यू नेव्हर नो. अनुश्री ऑल्सो माइट यु नो डू वेल आणि ती पण टॉप 5 ला येऊ शकते. पण मला वाटतं की डिझर्विंग कोणी असेल जी धमक मला दिसली ती तन्वीमध्ये दिसली. यावेळेस टोळी आणि काटा असं कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक वेळी असे ग्रुप बनतात. अर्थात ते एक सेम मेंटॅलिटीची जी काही लोक असतात की हे या पद्धतीनं विचार आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांचा ग्रुप तयार होतात. तो ह्युमन आपला हे आहे. त्यानुसार टोळी आणि काटा आहे. तुला सगळ्यात जास्त कोण असं वाटतं की छान कम्पीट करताय? नाही आय फील काटा ग्रुप इज बेटर. काटा ग्रुप म्हणजे राकेश आणि हे आणि दीपालीताई. आय फील दॅट इज लोकांना त्यांची इमेज ना अशी हे झाली की थोडी हिरोईक इमेज झाली त्यांची आणि त्यांची थोडीशी विलनिश इमेज झाली. अच्छा. असं मला वाटतं. बिकॉज ऑफ जे काय काय घडलं आता मध्ये जो किस्सा झाला जो राकेश बरोबर झाला की त्यांनी उठवलं तिला झोपेतून विच वॉज रिडिक्युलस. म्हणजे इट वॉज. मी तर खूप बोललो होतो तेव्हा. आय थिंक स्टोरी टाकली होती. म्हणजे हे खूप जुनं झालं अगं. म्हणजे आता हे आम्ही खूप पुराणे टॅक्टिक्स आहेत सगळ्या विमेन कार्ड आणि हे सगळं लोकांना कळतं आता ते. सो आय फील त्याच्यामुळे कुठेतरी ना एक राकेश आणि ह्या ग्रुपची हिरोईक इमेज झाली की हे लोक चांगले आहेत असे. आणि पण ऑफकोर्स त्यात तन्वी एक्सेप्शन आहे. हा शी इज अन एक्सेप्शन बिकॉज ती म्हणली ना की मला आणि ठीक आहे चल ती बोलण्यात थोडीशी हार्श असेल किंवा बोलत असेल. शी इज प्लेइंग फॉर हर सेल्फ. शी इज प्लेइंग फॉर द गेम. ती बोलली सुद्धा बघ की मला बिग बॉसने इथे एंटरटेन करण्यासाठी पाठवलंय. इथे मी जिंकण्यासाठी आली. हेच पाहिजे ना. तिथे थोडी जाऊन झोपाळ्यावर बसून काही असं निवांत बसलेत. आणि हा प्रभूचं राहिला. हा वो नाही आगे नाही जाएगा. काय वाटतंय प्रभूबद्दल? तो बऱ्यापैकी तन्वी सोबत आहे. तन्वी त्याला धरून आहे आणि तन्वीला कॅप्टन बनवण्यात त्याचा खूप मोलाचा हात होता. कारण त्यांनी ती चावी वगैरे पटापट शोधून काय सांगता येत नाही बाबा. म्हणजे गेल्या वर्षीचा सीझन बघितल्यानंतर काहीच सांगता येत नाही. कोणीही जिंकू शकतं. गेल्या वर्षी सूरज चव्हाण जिंकला होता. हा मग सूरजला पण कुठे म्हणजे मला अजूनही वाटत नाही की सूरजला गेम कळला होता.
पण अजूनही वाटत कंटेस्टंट आतले म्हणतात की सगळ्यात चांगला गेम त्याला कळाला होता. नाही. कोण आहेत ते कंटेस्टंट? काही कंटेस्टंटने मुलाखतींमध्ये सांगितलं नाही की नाही, आय डोंट थिंक सो. मागच्या सीझनचा जो कोणी गाजवला असेल तर निक्की, जान्हवी, हा अभिजित बरोबर. यांनी गाजवला. हम्म. ते तिघं नसते तर तो सीझन तेवढा सुपरहिट झाला असता का माहिती नाही. अच्छा. जो जिंकला त्याच्याशी मला काही प्रॉब्लेम नाहीये, गॉड ब्लेस हिम. यंदाच्या सीझन मध्ये कसे कोणते 3 कंटेस्टंट तुला वाटतात जे गाजवत आहेत यंदाचं सीझन? तन्वी इज रिअली गुड. रुचिता गाजवती, गुड और बॅड वी डोंट नो. रुचिता इज डुईंग गुड. अँड राकेश. टॉप 3 कोण असतील तुझे? तन्वी असेल, राकेश असेल आणि इधर सागर किंवा दीपाली असेल किंवा विशाल असू शकतो. जर दीपाली डझंट बक अप अँड गिव्ह इट बॅक तर मग विशाल पण असू शकतो, बिकॉज ही इज नॉट अ वीक प्लेअर. त्यांनी हिंदी केलंय बिग बॉस, सो ही हिंदी नोज. बिग बॉस पण केलेलं आहे त्याने. सो या. आणि पण असं अनेकदा ऑडियन्सला बघताना असं वाटतं हे स्क्रिप्टेड आहे का? बऱ्याच गोष्टी अशा सडन फाईट जे बघतो, अरे आता तर बरे होते, आता का भांडायला लागले, या सगळ्या गोष्टी बघितल्यावर कायम तो तुला अनेकदा प्रश्न विचारला असेल, हो. स्क्रिप्टेड होऊच शकत नाही त्या गोष्टी अनेकदा. नाही पण त्याबद्दलचं काय की नाही, कधी कधी असं होतं की स्पर्धकच ठरवत आहेत की आता आपण असं काहीतरी करूयात. तुमच्या सीझनला तुम्ही असं काही ठरवलं की आपण दिसायचंय? नाही, तेवढी समज किंवा पहिलाच सीझन होता ना, कुणाला एवढं कळत नव्हतं तेव्हा की हे आपण असं केलं तर असं होईल. राईट. आता काय झालंय, हे लोक जेव्हा प्लॅन करतात की आपण असं करू तेव्हा ते बिग बॉस आहेत. म्हणजे जे डिरेक्टर आहेत किंवा जे मेकर्स आहेत, दे आर वे अहेड ऑफ युअर थिंकिंग. तुम्ही जर काही एक प्लॅन केलं ना, त्याच्या 10 स्टेप्स अहेड बिग बॉस विचार करतात. सो यू कॅनॉट प्लॅन. तुम्ही प्लॅन करता तर सेकंड मोमेंट बिग बॉस हॅज समथिंग एल्स. सो आय डोंट थिंक सो. आणि आम्हाला तर म्हणजे मी नेहमीच सांगतो की इट इज ॲब्सोल्युटली नॉट स्क्रिप्टेड. मे बी तुमच्या भांडणांमध्ये आगीत थोडं तेल टाकू शकतात, पण इट इज नॉट स्क्रिप्टेड ना. राईट. तुम्ही किती स्क्रिप्ट करणार त्याला? 100 दिवस तर नाही स्क्रिप्ट करू शकत ना. आणि आम्ही सुद्धा किती ऍक्टिंग करणार? 100 दिवस यू कॅनॉट बी. ते नॅचरल येणं गरजेचं असतं त्या ठिकाणी. इट इज नॉट स्क्रिप्टेड. बिग बॉस सोबतच द 50 सारखा शो पण सुरू आहे, जिथे सगळे रियालिटी शोचे जे काही तगडे कलाकार आहेत, स्पर्धक आहेत, ते सगळे एकत्र. जान्हवी तगडे होते का? अच्छा. जान्हवी होती त्याच्यामध्ये. जान्हवी, निकी, शिव या सगळ्यांनी पण चांगला गेम खेळला. हो. मी हे होते तोपर्यंत मी बघायचो शो तो. जान्हवी होती तोपर्यंत मी शो पाहिला तो, बिकॉज आपलं कोणीतरी होतं. जान्हवीला एक छान प्लॅटफॉर्म मिळाला. हो. आणि ऍब्सोल्युटली आय एम सो प्राऊड ऑफ हर की त्या सगळ्या कंटेस्टंट्स मध्ये फाईट करणं. व्हेरी प्राऊड. सो जोपर्यंत जान्हवी होती, शिव तर माहित नाही विनर असेल, जोपर्यंत जान्हवी होती तोपर्यंत मी शो पाहिला. आणि बाकीचे निकी होती तोपर्यंत थोडासा मी पाहिला, पण बाकीचे मी कोणालाच म्हणजे त्याच्यात मानतच नाही. तू बिग बॉस केल्यावर आणखीन काही रियालिटी शो साठी विचारला गेला? नाही ना, मी साधा आहे ना माणूस खूप. मी कॉन्टेंट काय देणार तुला? अच्छा. 50 मध्ये म्हण किंवा बिग बॉस हिंदी मध्ये मी काय कॉन्टेंट देणार? साधा आहे ना. साध्या लोकांना बोलवत नाही तिला. पण तू स्पष्ट वाटताय, तू बोलतोयस. हा, पण मग त्यांना वाटलं असेल की नाही याचं लग्न झालंय, याचं कोणाशी इथे काही होणार नाही अफेअर किंवा असं, मला काही मिळणार नाही, तो अँगल मिळणार नाही किंवा मे बी वॉट एव्हर. हिंदी मचं म्हणतोय मी तुला. मला आवडेल तुला पुन्हा एकदा काहीतरी असं रियालिटी. बघ, सांग मग मेकर्सना सांग. यंदाच्या सीझन मध्ये आधीचे जे काही स्पर्धक आहेत त्यांनी व्हिजिट दिली, गेस्ट व्हिजिट जी असते त्याच्यामध्ये आम्हाला. मी कधीपासून मागे लागलो त्यांच्या. कोणत्या सीझनला तुम्ही परत गेला होता असं एखादं सीझन? मी 2दा गेलोय परत. मी सेकंड सीझनला गेलो होतो जिथे शिव होता. राईट. तिथे आम्ही तो हॉटेल टास्क होता तिथे गेलो होतो. आणि आय थिंक एक तर मी आणि सोनाली गेलो होतो, आमचं विक्टोरिया फिल्म प्रमोट करायला गेलो होतो तेव्हा. आय थिंक सीझन 4 का, ज्याच्यात प्रसाद होता. राईट. आणि विशालवाला सीझन नाही, अक्षयवाला. सो आम्ही, मला परत जायला आवडेल. इट इज माय हाऊस. आणि मी कधीपासून सांगतोय मेकर्सना की सर मला येऊ द्या ना घरात, येऊ द्या ना घरात. एकदा ते घर अनुभवायचंय यार. ऑनेस्टली प्रेरणा, दॅट हाऊस इज मॅजिक. मला तुला का सांगतो, त्या घराने मला परत आणलं इंडस्ट्रीमध्ये. त्या घरात जी वाईब होती ना, इट इज मॅजिकल, इट इज पॉझिटिव्ह. आणि त्या शो नंतर मला जी प्रसिद्धी मिळाली, ज्या लोकांनी मला मानणं सुरू केलं, बिकॉज दे स्टार्टेड रिस्पेक्टिंग मी, हे त्याच्यानंतर मला आता थोडंसं मला त्याची गरज आहे परत. पण असं असतं ना, आपल्याला शेअरिंग करून बऱ्याचदा रिलीफ मिळतो. तुला आज ते वाटतं? बऱ्याच मला खूप छान वाटलं जरा. मी खूप
रिलीफ वाटलं मला. लेट गो. सोशल मीडियावर तर आहेस तू हे हो, करत हो, असं, हो. पण या निमित्तानं बऱ्याच गोष्टींवर व्यक्त हो झाला. हो हो पण तू आता सध्या पर्सनल लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी सावरत करिअरकडे हो, हो. लक्ष देत सातत्यानं तुला काम करायचं होतं आणि तू म्हटलंही होतास की हो. तुला ऑस्कर पर्यंत जायचंय, पण आता हो. तू म्हणतोयस मराठी फिल्म नाही करणार, तर नाही नाही कसं? करणार ना. करणार. आत्ता नाही करणार आहे. थोडं मार्केट पण आता चॅलेंजिंग आहे. हम्म. मराठी करणार ना, पण मराठी करणार तर मग जबरदस्त 2 सारखी फिल्म करणार हम्म. की जे मला बोलायचंय किंवा सांगायचंय. राईट. काय होतं का, मला नेहमी असं वाटतं की अजूनही बॉलिवूडची माणसं, साऊथ इंडियन ऍक्टर्स अजूनही मराठी ऍक्टर्स ना पाहण्यातच बघतात. फेम वाईज. हम्म. फेम वाईज. अरे हा वो मराठी ऍक्टर अच्छा आहे बट स्टार नाहीये. तर कुठेतरी मला असं वाटतं आपल्याच लोकांनी ते स्टारडम आपलं कमी केलंय किंवा कुठेतरी आपण दबले गेलोय असं वाटतं. हम्म. आपण पण छाती काढून चाललं पाहिजे यार. कोण आहे तू भाई? आज इथे भोजपुरी ऍक्टर येऊन आपल्याला सांगणार कसं वागायचं? हम्म. कोण तू? तिकडे करायचं तुम्ही सगळं यार, इथे नाही करायचं. मला काही भेदभाव नाही करायचंय, पण इथे येऊन एक भोजपुरी, आता माझ्या बिल्डिंग मध्ये राहतो एक अच्छा. जो कोणी आहे, आम्हाला ऍटिट्यूड इथे येऊन दाखवणार आमच्याच बिल्डिंग मध्ये. अच्छा. म्हणजे जे काय की मी स्टार आहे. अरे भाई, मुंबई आहे आपली. इथे आपण कसे वागलो बाय? माज नाही म्हणते मी. हम्म. मी म्हणतोय की एक तो रिस्पेक्ट आहे, स्टारडमचा रिस्पेक्ट आहे ना, हम्म. तो पाहिजे मराठी कलाकारांना. तो नाहीये. बरोबर आहे की नाही? आज मला बाहेरच्या इंडस्ट्रीची लोक इथे जर माझ्यावर डॉमिनेट करणार असतील तर मग काय केलं मी? आपलं आज तर मराठी भाषा दिन झाला ना साजरा. हम्म. काय अस्तित्व आहे मराठी माणसाचं मुंबईत? प्रेरणा सांग मला तू. आपल्याला किती किंमत देतात लोक? टॅक्सीवाले, रिक्षावाले बाहेरचे किती किंमत देतात आपल्याला? खरं. नाही देत. हे बोलायला पाहिजे ना कोणीतरी. मी बोलतो. जोक बोलणार. हो. आणि जे आहे ते बोलतोय मी. खरंय. आपलं अस्तित्व काय आहे आज मुंबईत? आज मोठ्या मोठ्या बॉलिवूड इव्हेंट्सना मराठी कलाकारांना बोलवत नाहीत, मागे बसवतात. का? मुंबईत होतो ना इव्हेंट, तुम्ही करा ना युपी बिहार. नुकतंच मला वाटतं सई तामणकरने पण हो. एक विधान केलंय की हो. आपल्या मराठी पुरस्कार सोहळ्याला पहिल्या रांगेत बॉलिवूड कलाकारांना बसवलं जातं. का? काय वाटतं तुला? महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सगळे हिंदी माणसं आहेत. हे का? का उपेंद्र दादा नाहीये? सुबोध दादा नाहीये? जे हिंदी फिल्म्स केल्या ना त्यांनी ऍज अ हिरो. आज मी पण केली ना ऍज अ हिरो. आता एक सिद्ध्याची फिल्म आली होती हिंदी, सायलेंट गांधी फिल्म. टॉक्स. हा, गांधी डॉग. डिरेक्टर मराठी आहे. बरोबर आहे. चिन्मय दादाची फिल्म आली एक नेटफ्लिक्सला. हो. ह्यांना का नाही महाराष्ट्रीयन ऑफ द इयर? सिंपल प्रश्न आहे माझा. ह्यांना का नाही? बाहेरच्या तुम्ही हिंदी माणसांना देणार का? व्हॉट एव्हर तुमचे लागेबंद असतील तुमच्याकडे ठेवायचे. इथे मुंबईत माझा साहेबांसारखंच मत आहे, इथे येऊन मराठी माणसाला माज नाही शिकवायचा. आम्हाला तर शिकूच नका. पण आता कोणीच बोलत नाहीये दुसरं. मी एकटाच बोलतोय. ठीक आहे, करा ट्रोल याला. पण एकीकडे असंही आता तू मराठीचं बोलतोय पुष्कर, पण तू आता म्हणतो मी काही काळ आता मराठी फिल्म पण नाही हो करणार. हो. मग हे त्या बघ, दोन गोष्टी. मराठी भाषेबद्दल आणि मराठी इंडस्ट्रीबद्दल अभिमान असणारा हे असायचा हे एक वेगळा भाग आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये इंटरनली जे पॉलिटिक्स आहे किंवा ग्रुपिंग आहे हा एक वेगळा भाग आहे. मला माझ्या इंडस्ट्रीसाठी जे आपुलकी वाटते किंवा इथे मला थोडंफार इग्नोर्ड वाटतं किंवा इन्सल्टेड वाटतं बाहेरच्या लोकांचा, तो वेगळा एक मुद्दा आहे. इंटरनली पॉलिटिक्स आहेच आहे, पण ह्यांनी माझं मराठीवर प्रेम कमी होणार आहे का? नाही होणार. मग तुला असं वाटतं त्याच पॉलिटिक्समुळे जी पहिली रांग आहे अशा पुरस्कार सोहळ्यांची हिंदी कलाकार घेऊन जातात? होत असेल. नाही, दबदबाच नाहीये ना प्रेरणा. दबदबा नाहीये आपला इथे. आपला दबदबा पाहिजे इथे. दादागिरी पाहिजे. मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. अरे दादागिरी चाहिए इधर आपली. का नाही पाहिजे? मराठी थिएटरमध्ये मुंबईत महाराष्ट्रभर मराठी फिल्मला लागली पाहिजे. आज तुम्ही सेन्सॉर मध्ये आम्ही जेव्हा फिल्म टाकतो क्रेडिटमध्ये आम्हाला गाईडलाईन्स आहेत की मराठीमध्ये टायटल पाहिजेत. बरोबर आहे. म्हणलं वा, मराठी फिल्म आहे, मराठीमध्ये गाईडलाईन पाहिजे, म्हणजे टायटल्स पाहिजे. तर हा रूल कुणी केला? मराठी गव्हर्नमेंटनी केला ना. मग हे जर तुम्ही रूल्स करू शकता तर मग इथे पण करू शकता. इन्फ्रास्ट्रक्चर आज
साऊथ मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ऑफकोर्स तिथे ऑडियन्स लॉयल आहे, हम्म, इथला नाही. इथला थोडा डिवाइड झालाय. हम्म, बिकॉज इथला काय हिंदी पण मुंबईतच आहे, बॉलिवूड. हम्म. आता तर साऊथ इंडिया पण इथे पण पुष्पा 2 सारख्या फिल्मला सुद्धा मी पाहिलेले आहेत माझे मित्र मराठी 1200 रुपये देऊन सकाळच्या शोला गेलेली आहेत. हम्म. मी म्हणलं ते जेव्हा मराठी फिल्मचं होईल ना तेव्हा सर मग तू नाटकाचा विचार कुणी ऑफरच केली नाही. खरं बरेच कलाकार आता नाटक म्हणजे आता काय अनेक वर्षांपासून हो हो नाटक कायम मराठी नाटकं हाऊसफुल हो, हो. झालेली आहे आणि आता सध्याची तर अनेक उदाहरणं आहेत. हो हो आता अमृता आणि हे पण हो, करतात हो. असं स्वप्न. तुला काय वाटतं नाटक? नाही ना, ऑफर नाही झाली मला फक्त एकदा प्रसाद खांडेकरांनी ऑफर केली होती हम्म, की हे करतोस का, आणि तेव्हा नेमकं विक्टोरिया फिल्म माझी चालू होती. हम्म. पण नंतर काही कुणी ऑफर नाही केली. हा, आता देवेंद्र सरांनी ऑफर केली होती. तुला नाटक करावं वाटतं की मराठी हा. ऑडियन्स तो बेस तिथे? हो ना, तो लॉयल ऑडियन्स आहे. तो थिएटरचा ऑडियन्स इज लॉयल आणि हो. आय एम सो प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ इट. की मला बोलायला सुद्धा अभिमान वाटतो की आज मराठी थिएटर इज नंबर 1. तिकडचा ऑडियन्स लॉयल आहे. हम्म. ते प्रत्येक शो हाऊसफुल आहे. हम्म, सो आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड ऑफ इट. मला कोणी ऑफरच नाही केली अजून, किंवा आय वुड लव्ह टू डू इट. इनफॅक्ट समथिंग लाईक अ म्युझिकल, हम्म. जिथे बिकॉज आय एम अ डान्सर. हम्म. आता मुगले आझम होती हिंदीची, हो, तसं काहीतरी म्युझिकल कोणी केलं तर आय वुड लव्ह टू डू इट. नाईस. म्हणजे ऑफकोर्स इट्स अ, बिकॉज मी प्रेरणा आय स्टार्टेड फ्रॉम थिएटर ओनली. हम्म, फक्त मी थिएटरमध्ये ऍक्टिंग नाही करायचो, मी डान्स करायचो. आय वॉज अ परफॉर्मर फ्रॉम ऑर्केस्ट्रा. लाईव्ह ऑडियन्सचं काय गंमत आहे ती मला माहिती आहे. तुला माहितीये. सो आय वुड लव्ह टू डू इट. पण कोणी ऑफर केलं तर मी नक्की करीन. वा. छान वाटलं पुष्कर, पुन्हा एकदा हो. छान दिलखुलास गप्पा मारून. आय होप तुलाही बरं वाटलं असेल. हो, वेगवेगळ्या मला जरा मुद्द्यांवर या- भीती अशी वाटते की मी काही बोलून गेलो का, काही चुकीचं किंवा नाही, काही तू जो बोलणार कॉन्ट्रोवर्शियल. म्हटल्यावर बिंदास मग सोडून दे. जे होईल ते होईल. तेल लावत गेलं. मला जे वाटतं ते मी बोलणार. वा, मला खूप छान वाटलं आणि पुढच्या सगळ्या तुझ्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. नवीन आगामी हिंदी प्रोजेक्ट येणार आहे त्याहीसाठी खूप शुभेच्छा. ती ब्रेकिंग न्यूज मी तुला पहिल्यांदा देईन, येस, बिकॉज ती माझ्यासाठी मोठी फिल्म आहे. त्याच्यात हिंदीतले मोठे कलाकार आहेत नाईस. आणि त्याच्यात सुद्धा मी हिरो आहे. सो कमाल. आय एम हॅपी. थँक्यू. छान आनंदी राहा. थँक्यू. येस Thank you so थँक्यू. much. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू.